नमस्कार, मी नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ, तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माता राधाचा मृत्यू कसा झाला आणि श्रीकृष्णाने बासरी का तोडली। जेव्हा या पृथ्वीवर प्रेमाविषयी बोललं जातं तेव्हा सर्वात आधी प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त दोनच शब्द येतात आणि ते म्हणजे राधाकृष्ण। तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीकृष्ण वृंदावनातून गेल्यानंतर माता राधेचं काय झालं होतं आणि त्यांचा मृत्यू कसा झाला आणि भगवान श्रीकृष्णाने बासरी तोडून का फेकून दिली। भगवान श्रीकृष्ण आणि राधेचं प्रेम केव्हा सुरू झालं होतं? जेव्हा श्रीकृष्ण 8 वर्षाचे होते असं म्हटलं जातं। भगवान श्रीकृष्णाच्या हृदयाला जोडलेल्या दोनच गोष्टी त्यांना अतिप्रिय होत्या, एक म्हणजे राधा आणि दुसरी म्हणजे बासरी। या दोन गोष्टी एकमेकांना खूप जोडलेल्या होत्या, कारण जेव्हा भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत असत तेव्हा राधा माता बासरीच्या आवाजावर मोहित होऊन श्रीकृष्णासमोर येत होती। बासरी त्यांच्या प्रेमाचं प्रतीक होते। भगवान श्रीकृष्ण राधा तेव्हा वेगळे झाले जेव्हा मामा कंसने भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेला येण्याचे निमंत्रण दिले। मथुरेला जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण राधेला भेटले आणि त्यांनी वचन दिले की ते परत माघारी येतील, पण ते परत येऊ शकले नाही। भगवान श्रीकृष्णांना मथुरेला जाताना पाहून माता राधा आणि वृंदावनवासी खूप दुःखी झाले। तिथे जाऊन त्यांनी कंसाचा वध केला आणि त्यांच्या आईवडिलांना कारागृहातून मुक्त केले। यानंतर भगवान श्रीकृष्णांचा विवाह रुक्मिणी सोबत झाला। माता राधे एवढंच, रुक्मिणी माता देखील श्रीकृष्णांवर प्रेम करत होती, पण त्यांचा भाऊ रुक्मी त्यांचा विवाह श्रीकृष्णाबरोबर नाही तर शिशुपालाबरोबर करू इच्छित होता। माता रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पत्र लिहिले, जर त्यांचा विवाह कृष्णाबरोबर झाला नाही तर त्या देहत्याग करतील। आणि हे पत्र वाचल्यानंतर शिशुपालाबरोबर युद्ध करून रुक्मिणीबरोबर श्रीकृष्णांनी विवाह केला। यानंतर असा प्रश्न येतो की मग राधाचं काय झालं? राधाचा विवाह कुठे झाला? श्रीकृष्ण आणि राधा यांच्या दुराव्यामुळे धार्मिक ग्रंथामध्ये माता राधेचं वर्णन खूपच कमी झालं। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधा मातेचा विवाह हा झालाच नाही। श्रीकृष्ण परत आले नाहीत म्हणून राधाच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह रायन नावाच्या व्यक्तीबरोबर निश्चित केला आणि जेव्हा ही बातमी राधेला समजली तेव्हा त्यांनी त्यांची मूर्ती स्थापित करून अंतर्ध्यान झाले। त्या मूर्तीबरोबरच रायनचा विवाह झाला। त्या माता राधेनं त्यांच्या दाम्पत्य जीवनातील सर्व गोष्टी पूर्ण केल्या, पण त्यांच्या मनात मात्र श्रीकृष्णच होते। एक दिवस माता राधा श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला गेल्या। कृष्णाच्या विवाहाविषयी समजल्यावर त्या उदास झाल्या नाहीत, कारण माता राधेला हे माहिती होतं की भगवान श्रीकृष्णांनी काहीतरी उद्देश ठेवूनच या पृथ्वीवर जन्म घेतला आहे। जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि माता राधा एकमेकांसमोर आले तेव्हा ते खूप प्रसन्न झाले। द्वारकेला राधेला कोणीही ओळखत नव्हते, त्यामुळे श्रीकृष्णांना निवेदन केलं त्यांनी तिथे राहण्यासाठी परवानगी द्यावी। भगवान श्रीकृष्णांनी त्यांना महालाची देविका या रूपामध्ये नियुक्त केले। माता राधा महालातील सर्व कामं नीट पाहत होत्या। मात्र काही काळानंतर माता राधाला वृद्ध आणि कमजोरपणाची जाणीव झाली। तेव्हा भगवान श्रीकृष्णाची आठवण त्यांनी काढली आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि राधेला काहीतरी वर मागण्यास सांगितले। राधाने यावर नकार दिला, पण तरीही सतत माग म्हटल्यावर माता राधा म्हणाल्या, श्रीकृष्णांना बासरी वाजवताना पाहण्याची माझी खूप इच्छा आहे। तेव्हा मधुर धूनमध्ये श्रीकृष्ण बासरी वाजवायला लागले आणि बासरी ऐकता ऐकता राधेने आपले प्राण त्यागले। राधा आणि श्रीकृष्णांचे प्रेम हे अमर होते। भगवान श्रीकृष्ण राधेचा वियोग सहन करू शकले नाही आणि त्यांनी
त्या वियोगामध्येच आपली बासरी तोडून फेकून दिली.